नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहोत घरोघरी मातीचा चुलीचा आजचा एपिसोड. जरासा सस्पेन्सनं भरलेला आहे बरं का आजचा एपिसोड. तर इथे बघा तो माणूस बाहेर आला आहे आणि तो ऐश्वर्याला फोन करतोय. ऐश्वर्या पण बाहेर येते आणि विचारते की बाबा मी सांगितलं होतं तेवढं सगळं सांगितलंच ना जानकीला. तर तो म्हणतो हो मी तुम्ही सांगितलं होतं तसं सगळं सांगितलं. आणि परत तो मूठ पुढे करतो आणि जरा काही सोय होईल का. तर लगेच ऐश्वर्या म्हणते काल तेवढे दिलेत तेवढे पुरे नाही झाले, आता नाही मिळणार. मग तो माणूस लगेच निघून जातो आणि त्या ऐश्वर्या विचार करते जानकीला एवढं सगळं सांगून ही गप्प का, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. तर इकडे बघा शर्वरी जी आहे ती विक्रांतला फोन करते, म्हणजे तिच्या नवऱ्याला फोन करते. हळद चालू झाली आणि तुम्ही कुठे आहात अजून, या किती वेळ लागेल. आणि त्यांना यायला वेळ होणार आहे म्हटल्यावर इथे तिचा चेहरा पडलेला आहे. साहजिकच आहे ना, आपल्याला वाटतं आपलं माणूस आपल्याबरोबर आनंदात असावं. तर सारंग तिला इथे समजावतोय तू असा मूड घालवू नकोस, चल बाहेर पाहुणे यायला लागलेत, म्हणून तो तिला घेऊन जातो. तर इथे बघा ऋषिकेशच्या ओळखीची माणसं आलेली आहे तिथे त्याला शुभेच्छा द्यायला, गिफ्ट घेऊन येत आहेत. आणि त्यातला तो माणूस म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांचे हात आहेत, आमचे मातीत राबलेले हात आहेत, तर तुम्हाला हळद लावली तर चालेल का. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की हो चालेल, हेच हात आशीर्वादाचे असतात, पण याची काही जणांना किंमत नसते. यावर ऋषिकेशचं ते दोघं जण कौतुक करतात आणि इथे ते ऋषिकेशला हळद लावतात. जानकीसुद्धा कौतुकाने सगळ्यांकडे इथे बघतीये. आणि तेवढ्यात ना एक 5-6 जणींचा घोळका येतो, बायका येतात, त्यासुद्धा नमस्कार करतात आणि सुमित्राईंना विचारतात की आम्हाला इथला हळद लावायचे, लावू का यांना. तर सुमित्राई म्हणतात हो बसा ना. मग जानकी बसलेली आहे, ऋषिकेश पण बसलाय, आजी पण सगळा सोहळा कौतुकाने अगदी बघत आहेत. आणि तेवढ्यात बघा ही जी पदर घेतलेली ही जी बाई आहे तिला बघून ना जानकीच्या मनात असं ही कोणीतरी आपली असल्यासारखं वाटतं. ती पण अशी एकदम नमस्कार वगैरे करते. ऋषिकेशला सुद्धा ती इथे हळद लावते आणि हळद लावून झाल्यावर बाजूला उभी राहते. तेवढ्यातच ना जानकीच्या डोळ्याला हळद लागते आणि तिला इथे त्रास होत असतो की चुरचुरत असतं, डोळ्यात गेलेले असते, त्यामुळे ती वर तोंड धुवायला जाते. आणि ऋषिकेश जो आहे इथे त्या माणसांशी बोलायला जातो आणि हीच संधी साधून ती बाई जी कोणी आलेली आहे ती इकडे तिकडे बघते, कोणाचं लक्ष नाही आहे हे तिला जाणवतं. आणि मग ती सरळ जानकीच्या रूममध्ये जाते आणि जानकीला हाक मारते. इथे जानकीच्या चेहऱ्यावर केवढं आश्चर्य आलंय बघा. आणि इथे बाकीची सगळी माणसं ऋषिकेश आणि नानासाहेबांचा निरोप घेत आहेत. तर ती म्हणते तू हळद लावलीस मला. इकडे सुमित्राई पण इकडे अशा बघतायत की सगळी माणसं चाललेली आहेत वगैरे. आणि ती म्हणते अवंतिका की तुम्ही माझ्या लग्नासाठी, म्हणजेच माझ्या आणि सौमित्रच्या लग्नासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, आमचं नातं तुम्ही मान्य केलं आणि आमच्या लग्नाला अडचणी असताना तुम्ही सपोर्ट केलात, आईना सुद्धा घेऊन आलात लग्नाला. आणि त्यामुळे ना मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं होतं, मला शुभेच्छा द्यायच्या होत्या, म्हणून मी इथे आले. आणि तेवढ्यात सुमित्राई ऐश्वर्याला सांगतात की जानकीला बोलवून घेऊन ये, बराच वेळ झाला ती कुठे गेली. आणि तेवढ्यात बघा आजी ना हळूच ऐश्वर्याला इथे आत ओढून घेते. ऐश्वर्या इतरांना दचकायचा प्रयत्न करते, पण यावेळी मात्र स्वतःच दचकली आहे बरं का ती. आणि ती म्हणते अहो आजी, आपल्याला असं रूममध्ये खुसूर करताना कोणी बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल, आपल्याला कोणतरी डाऊट घेईल ना, तुम्ही असं करू नका हां, एकट्यात माझ्याशी बोलू नका. आणि मला आता जानकीला बोलवायला जायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते आपलं काम वेळेवर होईल, व्यवस्थित मार्गावर आपल्या स्टेप बाय स्टेप प्लॅन सक्सेसफुल होईल आपलं काम. आता मी आधी बाहेर जाते आणि मग तुम्ही या, लगेच बाहेर पडू नका, असं ती इथे सांगते. आणि बाहेर आल्यावर आधी आपल्याला कोणी बघितलं नाही ना रूममधून बाहेर पडताना हे आधी चेक करते ती. म्हणजे चोराच्या मनात किती भीती असते बघा ना. आणि इकडे बघा ती जानकीला हाक मारते, दाराची कडी तर जानकीने आतून लावली त्यामुळे ती हाक मारते. आणि इकडे या दोघींना आता मात्र टेन्शन आले की आता काय करायचं, कारण ही तर ऐश्वर्या आहे आणि हिच्यापासून लपलं तर पाहिजे. ही खूप वेळ आवाज देते, खरं जानकीचं काही येत नाहीये आणि आता ही लपणार कुठे असं म्हणून त्या जागा शोधतात. आणि मग त्यांना एक जागा सापडते आणि सापडता इथे अवंतिका जानकीला इथे गिफ्ट देते आणि त्या साईडला लप म्हणून सांगते, हळू आवाज कर असं म्हणून सांगते. इथे लपून छपून सगळा कारभार चालू आहे. आणि जानकी अवंतिकाला लपायला सांगते एका ठिकाणी. आणि ती लपल्यानंतर ती आत गेल्यानंतर जानकी लगेच दार उघडते आणि ऐश्वर्या म्हणते वहिनी केवढा वेळ झाला तुम्ही दार उघडायला, एवढं दार का लावून घेतलं होतं, कोणी आलं होतं का वगैरे विचारते. तर इथे ती नाही म्हणून वेळ सावरून नेते. खरं ती घाबरलेली आणि सारखी ती एकाच दिशेला बघते, त्यामुळे ऐश्वर्याला आलेला आहे आता संशय आणि म्हणून ती सुद्धा बघते तर तिला इथे कुणाचे तरी पाय दिसत आहेत. आणि नंतर बघा इकडे सुमित्राई म्हणतात अगं जानकी ये खाली, तुमच्या दोघांची दृष्ट काढायची, म्हणून त्या दोघांना इथे बसवतात आणि त्यांची दृष्ट काढतात. आणि त्यांचं दृष्ट काढण्याचा हे चालू असतो तेवढ्यात
ऐश्वर्या जी काही आहे ती खाणाखुणा करते. आता इथे सारंग आणि आजी दोघं जवळपास उभे राहिलेत, त्यामुळे सारंगला वाटतंय की त्यालाच बोलवते, म्हणून तो पण अगदी होय नाही असं काहीतरी करत असतो. आजी त्याच्याकडे बघतीये आणि ऐश्वर्या शेवटी कंटाळून येते आणि सारंगच्या समोरून म्हणते, अहो मी तुमच्याशी नाही बोलत होते, मला आजीशी बोलायचं, या आजी जरा आपण बाहेर जाऊया. असं म्हणून ना ऐश्वर्या आजीला घेऊन जाते आणि ते जानकी विचारत आहे की आता अवंतिकाला बाहेर कसं काढायचं. तर इथे ऐश्वर्या आजीला सांगतेय की आजी असं जानकीच्या रूममध्ये ना कोणीतरी होतं, कारण बराच वेळ झाला वहिनींनी दार उघडलं नाही आणि त्यामुळे मला शंका आली. आणि आजी पण म्हणतात, हो गं, मगाशी येताना 5 बायका होत्या आणि आता तर 4 बायका आहेत. आणि या दोघी किनी हॉलमध्ये जातात आणि हळूच लपत वरती जातात. इथे त्या दोघी वर येईपर्यंत अवंतिका जी काही आहे ती बाहेर आली आणि आता विचार करते की या घरातून बाहेर कसं पडायचं, कारण खाली तर सगळी माणसं आहेत. आणि ती विचार करत असतानाच तिला दाराबाहेर ऐश्वर्याचा आणि आजींचा आवाज ऐकायला येतो, म्हणून ती पटकन ना कुठेतरी लपते. तर ह्या दोघींना हळूहळू बघा जिना चढत कशा वरती चालल्यात. आता आजीला बरा ऊत आलेला आहे आणि इकडे जानकीला मात्र टेन्शन आलेलं आहे. ती उठून जात असते, तेवढ्यात ऋषिकेश तिला थांबवतो. आता कुठे चाललीस असं म्हणतो आणि तिला बसवतो खाली. आणि लगेच इथे ऋषिकेशच्या मनात पण शंका यायला लागले की नेमकं काहीतरी लपवतीये. तर ह्या दोघी इथे शोधतायत की कोणतरी आलं होतं, कोण दिसतंय का म्हणून बघतायत. तेवढ्यात ना इथे दाराजवळ ती म्हणते की इथे दाराजवळ कोणतरी उभं होतं या पडद्याजवळ. आणि ती पडद्याजवळ जाते तर हळदीचे हात दिसतात तिला आणि हळद तर ओली आहे म्हणते, म्हणजे कोणीतरी व्यक्ती आली होती, ती हळद लावून गेली आहे जानकीला, असं तिला इथे संशय येतो. आणि तेवढ्यात ते गिफ्ट दिसतं आणि गिफ्ट म्हटल्यावर लगेच इथं आजी म्हणतात त्या की हे गिफ्ट ना बहुतेक एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूप महागाचं दिसते. आणि ते बहुतेक ऐश्वर्याला कळले की कोण आलं होतं. आणि त्याच्यानंतर ही उठून जात असते, खरं हिला उठता येत नाही, त्यामुळे ती म्हणते की मी वॉशरूमला जाते, म्हणून ती रूममध्ये येते, कडी लावते. आणि तेवढ्यात अवंतिका तिच्या समोर येते आणि सांगते की वहिनी, दोघी बोलत असतात आणि जानकी म्हणते की आता तुला इथून जायला पाहिजे, मला वाईट वाटते की तुला मी अशा रीतीनं पाठवते. आता इथून बाहेर पडायला एकच मार्ग आहे, पायऱ्यांवरून तू जाऊ शकत नाहीस, तुला या खिडकीतून जावं लागेल. खाली शिडी आहे, त्या शिडीवरून उतर, सावकाश जा आणि पोचलीस की फोन मेसेज काहीतरी कर, सॉरी खरं मला तुला असं पाठवावं लागतं. असं म्हणून ती इथे जराशी इमोशनल झालेली आहे आणि ती शिडींवरून इथे उतरणार. आणि इथे बघा ऋषिकेश घराच्या बाहेर आला, कारण त्याला माणसं भेटायला आलेत, कोणीतरी त्याला बुके पाठवलाय. तो त्या माणसांकडनं तो बुके घेतो, त्यांच्याशी बोलतो 5 मिनिटं आणि ती माणसं निघून गेलेली आहेत. तो घरात जायला वळणार, तेवढ्याच त्याला इथे ती बाई म्हणजेच अवंतिका शिडींवरून उतरताना दिसते. आणि ह्याला इथे संशय येतो, कोण आहे ही बाई, म्हणून तो हाका मारत कोण आहे म्हणून त्या बाईच्या पाठीमागे पळतो. आणि त्याला वाटतं की त्याला जी फोन करणारी बाई असते ती हीच आहे का, असं म्हणून त्याला शंका येते. आणि तो तिकडे रूमकडे बघतो तर खिडकीमध्ये ना जानकी खिडकी लावताना दिसते त्याला. आणि म्हणून तो धावत रूममध्ये जातो आणि हाक मारतो. इथे जानकी पण घाबरून जरा अशी दार उघडते आणि म्हणते, हां बोला ना, काय झालं, तुम्ही आहे होय. मग लगेच ऋषिकेश म्हणतो, आता मी कुठल्या तरी बाईला पायऱ्यांवरनं जाताना नाही पण शिडींवरनं उतरताना बघितले, कोण होती ती बाई. तेवढ्यात जानकी म्हणते, ऋषिकेश ती अवंतिका होती आणि ती हळद लावायला आली होती आपल्याला. आणि उद्याच्या भागामध्ये बघा प्रेक्षकांनो, इकडे आजी आणि ऐश्वर्या काहीतरी प्लॅन करतायत, कारण आपला संसार वाचवण्यासाठी नाही तरी सासूचा संसार वाचवण्यासाठी तिला बाहेर पडावंच लागेल, असं काहीतरी त्या दोघी म्हणतायत. आणि इथे उद्याच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून आपल्याला शोधकार्य करताना दिसतात. त्यामुळे नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.